तुम्ही जर पनीर खात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी चांगली आहे, आनंदाची आहे। कारण आजवर पनीरच्या नावाखाली जी गोष्ट आपल्याला विकली जायची ती पनीर नसायची, ते असायचं चीज एनालॉग किंवा कृत्रिम पनीर। महाराष्ट्र सरकारने या कृत्रिम पनीरच्या विक्रीवर बंदी घातलेली आहे। राज्य सरकारने तसे आदेश दिलेत आणि केंद्राकडूनही तसे अंमलबजावणीचे आदेश आलेले आहेत। देशभरातील उपाहारगृहांना हे आदेश पाठवण्यात आले। त्यामुळे आता चीज एनालॉग या एका कृत्रिम पदार्थाला पनीर म्हणून तुमच्या ताटात वाढता येणार नाही। भारतीय जनता पार्टीचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी हा निर्णय झाल्याबद्दल सरकारचे आभार मानले आहेत। FSSAI ने आज संपूर्ण देशामध्ये एक अध्यादेश काढलाय, ज्याच्यानुसार संपूर्ण देशामध्ये जेवढे विक्रेते आहेत, जे रेस्टॉरंट्स आहेत, जे फास्ट फूड जॉइंट्स आहेत किंवा छोट्या मोठ्या आस्थापना असतील, अशांना आता हितनं पुढे एनालॉग चीज वापरता येणार नाही की एनालॉग चीज पनीर म्हणून विकता येणार नाही। आणि जे आस्थापना असे फॉलो करणार नाहीत हे नियम, त्यांच्यावरती कडक कारवाई ही फक्त राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये होणार आहे। FSSAI ने आज संपूर्ण देशामध्ये एक दरम्यान या निमित्तानं पनीर आणि चीज या संदर्भातला भेदही आम्ही आपल्याला सांगणार आहोत। पनीर हे फक्त दुधापासूनच बनवलं जाऊ शकतं, त्यासाठी दुधाला नासवलं जातं। चीज एनालॉग मध्ये मात्र पाम तेल, स्टार्च आणि दुधाचा घन पदार्थ वापरला जातो। पनीर मध्ये प्रथिने असतात, तसंच कॅल्शियमही असतं। चीज एनालॉग मध्ये मात्र प्रथिने अत्यल्प असतात आणि अनावश्यक चरबी त्यात सापडते। खरं पनीर हे मऊ आणि सहज तुटतं। चीज एनालॉग मात्र चिवट असतं, त्याचे सहज तुकडे होत नाहीत।